नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे राज्य उत्पादन शुल्काच्या विभागामध्ये जी पदभरती सध्या सुरू आहे. तर त्याचा अंतिम निकाल जो आहे आता कधी लागणार याच्या संदर्भात विद्यार्थी खूप सारे हे करत आहेत, कॉल करत आहेत, मेसेज करत आहेत. तर त्याचं उत्तर तसेच पुढची प्रोसेस काय असणार आहे? त्याच्यामध्ये पुढची प्रोसेस म्हणजे तुम्हाला नियुक्ती कधी भेटेल, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कुठे होईल, म्हणजे कुठे होईल आणि त्याच्यानंतर नियुक्ती जी आहे ती कुठे भेटेल, याची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता व्हिडिओची सुरुवात करायच्या पहिले सगळ्यात पहिले मी सांगितलेलं आहे, की याची जी ही आहे निकाल. निकाल म्हणजे काय, की तुमची मैदानी चाचणी तसेच लेखी परीक्षा याचे कंबाईन गुण जी ऑफिशियल यादी आहे ती कधीपर्यंत येईल याची तुम्हाला माहिती सांगाल. तर ह्याच्यानुसार सांगायचं झालं तर मी जसं विचारलं होतं त्यांना ऑफिशियली अधिकाऱ्यांना विचारलं होतं. तसेच काही विद्यार्थ्यांचा फीडबॅकही घेतलेला आहे. तर त्यांच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार एकच मला समजलेलं आहे, की हे या वीकमध्ये त्यांना हे करायचं आहे निकाल जो आहे तो लावायचा आहे. दुसरी गोष्ट त्यांना आचारसंहितेच्या आधी नियुक्ती द्यायची आहे, हे त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं हा जो निकाल आहे लक्षात घ्या, की या वीकला आता निकाल लावणं जे असतं ते सगळं टी-सी-एसचं काम आहे. लक्षात घ्या टी-सी-एस करते. वेबसाईटवर फायनली हे करून अपलोड करणं विभागाचं काम आहे. म्हणजे अप्रूव्ह करणं विभागाचं काम आहे. त्याच्यानंतरनं वेबसाईट जी मेंटेन केली जाते लक्षात घ्या, ही प्रायव्हेट एजन्सीच करते. प्रायव्हेट ह्याच्याकडेच असतात. गव्हर्नमेंट हे करत नाहीत लक्षात घ्या. तर हे काय करतात, की तेच करत राहते. प्रायव्हेट एजन्सीज करत राहतात. कुणाकडे टी-सी-एसकडे दिलेलं वगैरे राहतं ते तेच अपलोड करतात. नॉर्मली ते करेल किंवा कोणी आय-टी इंजिनिअर्स असतात त्याच्याकडे डिपार्टमेंटचे ते करतात. तर सॅटर्डे संडेही अपलोड होतात. निकाल जर रेडी राहिला तर सॅटर्डे संडेही होतात अपलोड. त्यामुळे त्याची काळजी करू नका. सॅटर्डे संडेलाही निकाल लागू शकतो. तर हे निकालाबाबत झालं. दुसरी गोष्ट जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे ते बघा आता एकदा निकाल लागला तुमचा, तर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे जशी मला माहिती मिळाली त्याच्यानुसार काय केलं, की तुमचे जिथं-जिथं हे झालेले आहेत काय तुमचे मैदानी चाचणी झालेल्या आहेत, तिथं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे जिल्हा केंद्र जे आहेत, ठाणे केंद्र, पुणे केंद्र, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि नागपूर या ठिकाणी तुमचं जिथल्या तिथे काय होऊ शकतं, की होऊ शकतं. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, जर तुम्ही जर बघितलं, तर 1 मिनिट तुम्हाला सांगतो मी. हं. तर हे सांगायचं झालं तर ही जी पदं आहे 2 पदं कोणती? जवान विमानचालक आणि जवान ही पदं जी आहेत, हे राज्यस्तरीय पदं आहेत. राज्यस्तरीय पदं आहेत. तर यांची जी नियुक्ती जे भेटतं, तुम्हाला जी नियुक्ती भेटतं, तर ती नियुक्ती भेटते तुम्हाला कुठे भेटते? राज्यात कुठेही भेटणार. असं नाही की तुमची जिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालंय त्याच याच्यामध्ये तुम्हाला भेटेल. असं नाही राज्यस्तरीय पद आहे. तुम्हाला दाखवतोय, की इथं दाखवतो त्यांनी लिहिलेलं आहे ते. बघा जवान राज्य उत्पादन शुल्क आणि जवान आणि वाहनचालक हे जे पद आहे, हे राज्यस्तरीय संवर्ग आहे. त्यामुळे या संवर्गाची पदाची निवड ही राज्यस्तरीय प्रक्रिया असून निवड यादी देखील राज्यस्तरीय असेल. म्हणजेच सदर पदावरती निवड झालेले उमेदवार राज्यात कुठेही पात्र असतील. हे कुठेही ते करू शकतात. म्हणजे जिथे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तिथेही करू शकतात किंवा ते त्याच्या मनानुसार की कुठेही जिथं व्हॅकन्सी असेल त्याच्यानुसार तुम्हाला नियुक्ती दिली जाते. आता इथं तुम्हाला प्रेफरन्स कधी विचारला जात नाही. लक्षात घ्या प्रेफरन्स तुम्हाला विचारला जात नाही, की तुम्हाला कुठे इथे पाहिजे, तिथे पाहिजे अशी बात नाही. ते त्यांच्या मनाने ते तुम्हाला काय करतात, की नियुक्ती देतात तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देतात. आता इथं तुम्हाला एक तुम्ही बघितलं असेल काही-काही ठिकाणी तुमचं एक मेडिकल एक्झामिनेशन होत असते. लक्षात घ्या मेडिकल एक्झामिनेशन म्हणजे तुमचं काय केलं जाते, ते डोळे चेक करतात, हे करतात, ते करतात. त्या ज्या गोष्टी आहेत, तर जाहिरातीमध्ये कुठेच हे मेन्शन केलेलं नाही. तर त्यामुळे शक्यतो बिफोर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या गोष्टी होणार नाहीत. तुम्ही जर बघितलं बाकीच्या विभागामध्ये जे आहे ना, तर ते काय करतात, की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस काय करतात, की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन काय करायला लागतं, की ते चेक करून तुम्हाला सबमिट करायला लागतं. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि त्याच्याशिवाय तुम्हाला नियुक्ती भेटत नाही. पत्र जे आहे ते भेटत नाही. तर त्याच्यामुळे इथं जाहिरातीमध्ये कुठेच मेन्शन नाही आहे. जसं विचारलं मी माहिती घेतली त्याच्यानुसार ही कुठे नाहीये. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. तुमचं डायरेक्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच होणार आहे. त्या ठिकाणी होईल आणि नियुक्ती तुम्हाला सांगितलेली मी कुठे भेटेल? राज्यस्तरीय पद आहे, तर ते तुमची नियुक्ती कुठेही भेटू शकते. आता डॉक्युमेंट कोणते-कोणते लागणार आहेत त्याची माहिती सांगेल मी. तर बघा सगळ्यात पहिलं तुम्हाला डॉक्युमेंटच्या बाबतीत जर बघितलं, तर ऑलरेडी यांनी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. हं. तर तुम्हाला जर पाहिलं जवान आणि ह्याच्यासाठी दोन्ही पदासाठी लागेल. तर सगळ्यात पहिले जर बघितलं तर पद कोणत्या ह्याच्यावरती आहे ते सांगायचे. तर हे जे पद आहे हं. लेखी परीक्षा झाली. ओके.
1 मिनिट हां, मला वरती बघू द्या. हे एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये त्यांनी एकदम स्पष्ट शैक्षणिक अर्हता दिलेली आहे इथं. तर हे जवान जे आहे ते माध्यमिक शाळा प्रमाणपत्र तुम्हाला उत्तीर्ण पाहिजे लक्षात घ्या आणि ह्याच्यासाठी तर 7वीत उत्तीर्ण पाहिजे. तर हे मिनिमम हे पाहिजे तुम्हाला. म्हणजे हे सर्टिफिकेट तुम्हाला लागणंच आवश्यक आहे, हे दोन्ही. ओके. हे लागणे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे. चपरासाठी तुम्हाला माध्यमिक शाळा म्हणजे 10वी इथे लागणार आहे तुम्हाला. ओके. 10वी लागणार आहे तुम्हाला इथं बघू शकता. चला शैक्षणिक अर्हता तुमची 10वी ची आहे आणि याची 7वी ची आहे. तर तुम्हाला कमीत कमी ते लागणार आहे. तर तुम्हाला सर्टिफिकेट आता सांगतो मी काय लागेल ते. तर सगळ्यात पहिलं जर बघाल तुम्ही तर तुम्हाला याची सर्टिफिकेट लागणार आहे. 10वी सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. मार्कशीट आणि सर्टिफिकेट दोन्ही असू द्या. त्यांचे 1-1, 2-2 सेट तुम्ही काय करा की चेक करा. त्याच्यानंतर वयाच्या पुराव्यामध्ये तुमचं मतदान ओळखपत्र असेल, पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पासपोर्ट लागेल. याच्यापैकी कोणतंही लागेल किंवा तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल तरी तुम्हाला चालणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे जर झालं शैक्षणिक अर्हते संदर्भात तुम्हाला झालेलं आहे. शैक्षणिक अर्हतामध्ये ते पुढे जर गेला तुम्ही, जर तुम्ही 12वी केली असेल 12वी, ग्रॅज्युएशन केली असेल ग्रॅज्युएशन, पी-जी केली पी-जी केली असेल, तर त्याचं तुम्हाला सर्टिफिकेट तुम्हाला काय करायला की लागणार आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे आता हे झालं नॉर्मलसाठी. त्याच्यानंतर तुम्ही जर बघा एस-सी-बी-सी आता एस-सी-बी-सी त्यावेळेस हे नव्हतं, ई-डब्ल्यू-एस आरक्षण होतं. एस-सी-बी-सी नव्हतं आरक्षण, ई-डब्ल्यू-एस होतं. तर ई-डब्ल्यू-एस असल्याचा तुम्हाला पुरावा लागणार आहे. त्याच्यानंतरनं ई-डब्ल्यू-एसचा पुरावा लागेल. त्याच्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागेल. एस-सी, एस-टी आणि ओपन सोडून सगळ्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे व्हॅलिड. त्याच्यानंतरनं जे उमेदवार हॉरिझॉन्टल रिझर्व्हेशन आहेत त्यांच्यासाठी म्हणजे दिव्यांग असेल, दिव्यांग, माजी सैनिक, खेळाडू, खेळाडू अनाथ असेल, या सगळ्यांना त्यांचं सर्टिफिकेट लागेल. त्याच्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे तुम्हाला लक्षात घ्या. रहिवासी प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्यानंतर मराठी भाषेच्या पुराव्यासाठी तुम्हाला नॉर्मली 10वीचं सर्टिफिकेट तुम्हाला चेक केलं जातं. हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जे असतं ते काय करतं, की तुम्हाला ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस काय केलं हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यावेळेस एक प्रत दिलेलं असतं ते तुम्ही घेऊ शकता. त्याच्यानंतरनं तुम्ही हे असेल प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त तर तुम्हाला त्याचा पुरावा लागणार आहे. याचे वाहन चालकासाठी तुम्हाला जे हे असतं हलके वाहन चालवण्याचा जे प्रमाणपत्र असेल 3 वर्षाचा अनुभव, हे तुम्हाला काय करायला की लागणार आहे. आणि बाकी तर गोष्टी कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. लक्षात घ्या कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी तुमच्याकडे चालणार आहे. कास्ट व्हॅलिडिटी तुम्हाला 2 वर्षानंतर सबमिट करायला लागतं. तर या गोष्टी लागतील, 2 फोटोग्राफ्स लागतील, बाकी काही गोष्टी लागणार नाहीत. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.